लुसलुशीत चपात्या आता कशा करतात ते आपण बघूया. त्यासाठी पातेलं घेतलं, त्यामध्ये पाणी आणि थोडं मीठ टाकायचं. गव्हाचं आता लागेल थोडा मी पीठ आता घालून घेतो आहे. त्याच्यात पाणी घालताना जास्त पण नाही घालायचं, कमी पण नाही घालायचं. आम्ही अंदाजाने पाणी घातलं आहे. त्यात आम्ही चांगलं तर मळून घेतो पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे. त्यामध्ये आता थोडंसं तूप घालून 15-20 मिनटं तरी जास्त अर्धा तास ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये तूप घालते आता चांगलं आता मळून ठेवून देते. आता मळून झालेलं आहे. नुसता असा गोळा ठेवायचा आहे, असं काय ते त्याच्यावर जरा बोटं अशी मारायची आपली अशी, आणि ते रिझल्ट तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. आणि आता त्याच्यावरती मी आता झाकण ठेवून नंतर तुम्हाला करून दाखवते. हे बघा, त्या पिठाचे असे आता गोळे करून घेतले आहेत पाहिजे तेवढे आकाराचे, आणि या सुक्या पीठ घ्यायचा लावून. हे बघा, आता करून घेता चपाती. आता 3 पदरीचे करतात. ते पीठ लावून घ्यायचा त्या गोळ्यात, आणि असं थोड्या वेळा आता लाटून घ्यायचं. हे बघा, हे लावून झाला. आता आपण त्यावरती तूप घालायचा, संपूर्ण लावून घ्यायचा, पीठ घालूचा, आणि असे 3 असे फोल्ड घालून घ्यायचे. हा एक फोल्ड, हा दुसरा, आणि म्हणजे 3 पदरी झाली. आता हे मी लाटून घेते. बघा, चांगले सगळ्या बाजूने लाटून घ्यायची. ते आता गॅसवर घालून घेऊया. सगळ्या बाजूने अशी भाजून घ्यायची. तुम्ही कपड्याने चांगले हे करा, नाहीतर मग हे असं लाकडाचं मिळतं त्याने हे करायचं, स्मॅशर असतो तो. चांगले असे काठ सगळे कच्ची नाही राहायला पाहिजे, आता खराब होणार ती. अशी मस्त चांगली सगळीकडून आम्ही भाजून घेतो चपाती. हे बघा, आता झालेली आहे. त्याला आता मी चांगलं तर तूप लावून घेते, चांगलं पलटून घ्यायची, फिरून घ्यायची चांगली. आता ही मस्त गरमागरम झालेली आहे. 3 पदराची, 2 पदराची तर दाखवते. हे बघा, 2 पदराची करण्यासाठी गोळा असा थोडासा लंबाकृती असं जरा हे करून घ्यायचा, लाटून घ्यायचा. त्यामध्ये तूप घालायचं आणि हाताने चांगलं असं पसरून घ्यायचं सगळीकडे. त्यामध्ये सुकं पीठ घालायचं, आता मुरमुरायचं, आणि त्याला आता मधून जवळ करायचं बघा असं, आणि त्याच्यावर तो लाटी ठेवून द्यायची अशी. आता आपण पीठ लावून त्याला लाटायला घेऊया. अशी लाटून घेतो. हे बघा, चांगली आता मला पाय तेवढे मी मोठी करून घेतलेली आहे. आता ती शेकून घेते. चपातीचं पीठ ना, मेन म्हणजे सगळं चपातीच्या पिठाचा खेळ आहे हा. पीठ जर चांगलं असेल ना, बारीक दळून आणलं असेल ना, तुमच्या चपात्या चांगल्याच येतात. ही 2 पदरीची पण मस्त फुगतली बघा, चांगली फुगत चालली आहे. ह्याच्यामध्ये काय, नुसता गोळा घ्यायचा, एकदम साधी चपाती, साधा असा गोळा घ्यायचा, पिठात असा दोन्ही साईडला पीठ लावायचं, आणि आपण लाटूशी लाटून घ्यायची. कुठल्याही पद्धतीने करा, आपली चपाती चांगली मऊ आणि लुसलुशीत होणार आहे. ही बघा, अशी हळूहळू करून सगळीकडून परतून घ्यायची, आणि अशी हे बघा आपोआप फुगतली ती. दाबून 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 ना, जरा कच्चा जिथे असता ना पीठ दिसता तिकडे जरा चांगला दाबूचा, बरोबर फुगते. ही आपली साधी चपाती आहे, साध्या गोळ्याची, घडीची नाही आणि काय नाही. त्याच्यात आता भरपूर असा तूप लावून घ्यायचा, आणि आपली आता चपाती तयार झाली. हे बघा, हे 3 पदरीचे मस्त असे पदर येतात. हे बघा, मस्त असे 2 पदर पडले असतात. हे बघा, मस्त आपले गरमागरम आपले मऊ लुसलुशीत चपात्या तयार झाले आहेत 3 पद्धतीचे. तुम्ही आता करून बघा, आणि तुम्ही चहावर खावा, जेवणाला खावा, मस्तच लागतले. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढच्या रेसिपी भेटूया. बाय.